लोणार सरोवरासाठी शहर कडकडीत बंद. लोणार सरोवरातील पाणी पातळी वाढीवर तात्काळ निर्णय घ्या याकरिता आंदोलनाचा पहिला पवित्रा म्हणून लोणार शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. गत 6 महिन्यांपासून लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. लोणार सरोवर ही केवळ भारताचेच नव्हे तर जगातील एक अमूल्य भूवैज्ञानिक आश्चर्य आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे या वारशाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सरोवराची पाणी पातळी 20 ते 25 फुटांनी वाढल्यामुळे पाण्याचे मूळ स्वरूप, क्षारता आणि विमलता नष्ट होत आहे. पाण्याचा pH स्तर 11.5 वरून 7.5 पर्यंत खाली आला आहे. पाण्याची क्षारता TDS 600 वरून 400 वर आला आहे, ज्यामुळे येथील दुर्मिळ जैवविविधता धोक्यात येऊन सध्या स्थितीला त्यात मासे उत्पन्न झाले आहेत. भविष्यात अनेक डायनासोरसारखे घातक प्राणीसुद्धा निर्माण होऊ शकतात आणि या सरोवराची जैवविविधता संपली तर हे सामान्य तलाव होऊन जाईल व तेथे कोणताही पर्यटक येणार नाही. त्यामुळे शहराची आर्थिक घडी बिघडू शकते. पाणी पातळी वाढल्यामुळे हिंदूंची कुलदेवी आई कमलजा माता यांचे 11व्या शतकातील मंदिर, गैबनशाह वली यांचे 16व्या शतकातील दर्गा आणि इतर प्राचीन मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. गर्भगृहात पाणी शिरल्याने मातेच्या मूर्तीची व मंदिराची हानी होत असून भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. शहरातील सांडपाणी आणि गोड्या पाण्याचे प्रवाह थेट सरोवरात मिसळत असल्याने सरोवराचे मूळ रूप बिघडले आहे. करिता सरोवरात येणारे गोड्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत धारतीर्थ, रामगया इत्यादी काठावर चढून उपसा सिंचनाद्वारे वॉटर लिफ्टिंग करून ते पाणी लोणार शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्यात यावे. शहराचे सांडपाणी सरोवरात जाण्यापासून रोखण्यासाठी कायमस्वरूपी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प STP कार्यान्वित करावा. याकरिता पुरातत्व विभाग, ASI, वन्यजीव विभाग आणि महसूल विभाग यांच्यात समन्वय साधून मंदिर परिसरातील पाणी उपसण्यासाठी तातडीने नियोजन करावे. याकरिता सरोवराच्या सद्यस्थितीचा प्रभाव अहवाल व उपाययोजना मास्टर प्लॅन तयार करून लोणार तहसीलदार भूषण पाटील यांच्यामार्फत जिल्हाधिकारी श्री किरण पाटील, प्रधान मुख्य वनरक्षक वन्यजीव महाराष्ट्र श्री शैलेंद्र डेहरवाल, डायरेक्टर जनरल ASI दिल्ली श्री यदुबीर सिंह रावत, सांस्कृतिक कार्यमंत्री भारत सरकार गजेंद्रसिंह शेखावत, प्रधानमंत्री भारत सरकार श्री नरेंद्रजी मोदी व डायरेक्टर जनरल युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर फ्रान्सचे श्री खालिद अल अनानी यांनी ईमेलवरून प्रत्यक्ष निवेदनासोबत दिलेले होते. प्रशासनाने आजपर्यंत कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे आंदोलनाचा पहिला पवित्रा म्हणून आज लोणार शहर सर्व शहरवासियांकडून कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. आज लोणार सरोवर येथील कमलजा माता जे मंदिर आहे त्यामध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. कमलजा माताचा जो तांदळ आहे त्याच्या अर्ध्या तोंडाच्या वरती, नाकाच्या वरती पाणी गेलेलं आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी व विविध संस्थांनी वेळोवेळी प्रशासन शासनाला विनंती केलेली आहे, निवेदनं दिलेली आहे, परंतु त्यात काहीही हस्तक्षेप झालेला नाही. त्यामुळे आज लोणारवासियांनी, कमलजा माताच्या भक्तांनी व इतर लोकांनी मिळून लोणार बंदचे आवाहन केलेलं आहे व लोणार सर्वत्र आपण बंद पाहत आहात. आणि अशाच प्रकारे जर यावर तोडगा निघाला नाही तर लोणारवासियांनी ठरवलेलं आहे की लवकरात लवकर ते चक्का जामही करणार आहे आणि समृद्धीही अडवणार आहे, समृद्धीही जाम करणार आहे. त्यामुळे शासनाने व प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी व कमलजा मातेचे जे पाणी आलेलं आहे ते पंपिंग करून गोडं पाणी वर घ्यावं झरायचं आणि कमलजा माताचं मंदिर पाण्यापासून मुक्त करावं, ही सर्व गावकऱ्यांची विनंती आहे. आज लोणार शहर हे संपूर्ण उत्स्फूर्तपणे बंद आहे. कमलजा माता मंदिर हे पाण्यामध्ये 25 ते 30 फूटपर्यंत आज त्या मंदिरात पाणी घुसलेलं आहे आणि ते पाणी कमी करण्यासाठी उपाययोजना करावी या उद्देशानं आज संपूर्ण लोणारवासी यांनी आपल्या दुकानात सगळं सरकारी कार्यालय सर्व बंद ठेवलेले आहेत. फक्त जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा एवढ्याच सुरू आहेत आणि याला खरोखरच हे लोणारचं उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणावा. आणि आज पूर्ण लोणार शहर ठप्प झालेलं आहे. ये तो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है. मी डॉक्टर गोपाल बशीर आहे.